सलामी. लेखक गंगाधर गाडगे. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. सडकेच्या कडेला असलेलं ते झोपडं गावापासून अगदी अलग होतं. अगदी छोटं होतं ते आणि काहीसं विस्कळीत दिसायचं. जणू मोटारीतून जाणाऱ्या एखाद्या माणसाने भिरकावलेली पिवळ्या कागदांची पुरचुंडीच जणू रस्त्याच्या कडेला पडली होती. आणि त्याच्या छोटेपणाला आणि गरिबीला अगदी न शोभणारी अशी आनंदाची झाक त्या झोपड्यावर दिसायची. मग ते समोर सारवलेल्या छोट्याशा अंगणाची करामत होती की सूर्यकिरणांची जादू होती कोण जाणे. कदाचित त्यात राहणाऱ्या साध्या सुखी माणसांच्या जीवितातील तृप्ती त्या झोपड्यामध्ये व्यक्त होत असावी. निदान तिथं राहणाऱ्या छोट्या भिक्खूच्या चिमुकल्या जीवनात तरी ती तृप्ती ओतप्रोत भरून राहिली होती. सारवलेल्या खडबडीत अंगणात तो मजेत उताणा पडला होता. त्याच्या लांबोडक्या डोक्याला एक बारीकसा खडा टोचत होता. शेजारच्या वडाच्या झाडाचं एक अर्धवट सुकलेलं पिवळं पान हेलकावे खात खात नेमकं त्याच्या फुगीर पोटावर येऊन विसावलं होतं. त्याच्या एका गालाला सारवणाचा पिवळा भुगा चिकटला होता आणि सूर्याची पहिली उन्हं त्याचं काळं सावळं लुसलुशीत शरीर चांगलं खरपूस शेकून काढत होती. त्याची बय बाजरीची कुरकुरीत भाकरी चुलीत टाकून शेकायची ना, तसं. आणि शेकल्या जाणाऱ्या त्या भाकरीप्रमाणेच तो आनंदाने अगदी तट्ट फुगला होता. उगीचच तो जोरजोराने मुंडी हलवत होता. पाय घासत होता. एका हाताने आपलं डोसकं ओरबाडीत होता आणि दुसऱ्या हातातला भाकरीचा तुकडा मोठ्या रसिकतेने कुरतडत होता. एकंदरीत त्याला फार मौज वाटत होती. जीविताचे जे विचित्र खेळणे परमेश्वराने त्याच्या हातात दिले होते, ते त्याला एकदम पडले होते. हवेत उंच तरंगणाऱ्या घारी, भुर्रकन इकडे-तिकडे जाणाऱ्या चिमण्या, अस्थिर फुलपाखरं, आळशी झाडं, म्हातारे डोंगर आणि अंगणातून सतत सरकत राहणारी मुंग्यांची रांग. ह्या साऱ्या गोष्टींविषयी त्याला अकारण प्रेम आणि औत्सुक्य वाटायचं. त्या मुंग्यांच्या रांगेकडे तासनतास तो पाहत राहायचा आणि एखादी मुंगी जर रांगेतून बाहेर पडली, तर त्याला तिच्याविषयी फार काळजी वाटू लागायची. घारीप्रमाणे उडण्याकरिता तो गडग्यावर चढून जोरजोराने हात हलवायचा आणि मग आपल्याला उडता का येत नाही ह्याचा गंभीरपणे विचार करत बसायचा. तितक्यात एखादं उनाड फुलपाखरू त्याचं लक्ष वेधून घ्यायचं आणि प्रत्येक गवताच्या काडीजवळ ते का जातं ह्याचं संशोधन करायची जबाबदारी त्याच्यावर टाकून निघून जायचं. मग गंभीर वृत्तीची मनी मांजरी त्याच्यासमोर येऊन बसायची आणि म्हणायची, म्याव. लगेच तिच्यासारख्या आपल्याला मिशा आहेत की नाही हे पाहण्याकरिता तो गालाला हात लावायचा आणि मग त्याला आठवायचं की आपल्या बाल अशा मिशा आहेत. कधी कधी त्याच्या भोवती पसरलेल्या साऱ्या वस्तूंच्या आकृती अस्पष्ट होत आणि फक्त निळ्या, हिरव्या, करड्या, पिवळ्या आणि लाल रंगाचे पट्टे तेवढे त्याच्या नजरेसमोर नाचत राहत. त्याच्या जीवितात साहस, संकट आणि मूलभूत प्रश्न नव्हते असं कसं म्हणता येईल? कारण कधी-कधी शेवंती गाईचं छोटं वासरू मोकळं सुटायचं आणि वाकड्या-तिकड्या उड्या मारत त्याच्याकडे धावत यायचं आणि मग त्याची अशी तिरपीट उडायची म्हणताय. कधी-कधी तर कावळे धिटाईने त्याच्या हातातली भाकरीच लांबवायचे आणि भिकूला मोठ्या संकटात लोटायचे. संध्याकाळच्या वेळी झोपडीच्या कोपऱ्यात बसून चिलमीने अंधाराला डागणारा भिकूचा बा म्हणजे त्याच्या जीवनातील दुष्ट राक्षस होता. आणि नुकतीच रांगू लागलेली पारू तर त्याच्या विट्टीचा कब्जा घेऊन त्याच्या मालकी हक्काची पायमलीच करायची ना. पण ह्या संकटातून आणि पेच प्रसंगातून मुक्त होण्याची गुरुकिल्ली त्याला माहीत होती. ती म्हणजे बयाच्या नावानं मोठ्यानं आक्रोश करणं. तसं केलं म्हणजे व्रात्य वासरू गिरफ्तार केलं जाईल. भाकरीचा प्रश्न तातडीने सोडवण्यात येईल. धगधगणाऱ्या चिलमीचा धाक कमी होई आणि जबरदस्तीने बळकावल्या गेलेल्या त्याच्या मालमत्तेचा परत त्याला ताबा मिळत असे. बयेच्या एकतंत्री राजसत्तेखाली नांदणाऱ्या त्या चिमुकल्या झोपडीतील प्रजेला शांतता, सुरक्षितता आणि न्याय हे नेहमी झटपट मिळत आणि तिच्या हातून मिळणाऱ्या शिक्षेची मजल 2-4 झणझणीत शिव्या नाहीतर सणसणीत थपडा ह्यांच्या पलीकडे कधी जात नसे. दंगे, धोपे, आर्थिक पिळवणूक आणि राजकीय जुलूम
हे अधिक सुधारलेल्या राज्यव्यवस्थांमध्ये आढळून येणारे गंभीर प्रश्न त्या राज्याच्या आसपास सुद्धा फिरकत नसत. आणि म्हणूनच भिकूचं जीवित फार उबदार आणि चवदार होतं. अगदी त्याच्या हातातल्या भाकरीच्या तुकड्यासारखं, मिठाच्या दाण्यासारखं, चिंचेच्या गुळमट बोटकासारखं. आणि ह्या तृप्तीतूनच त्याच्या जीवितातली नवी अतृप्ती निर्माण होत होती. कधी-कधी एखाद्या पक्ष्याच्या पिलानं आपल्या मऊ, उबदार घरट्यातून हळूच बाहेर डोकावून पाहावं. त्याप्रमाणे ह्या चिमुकल्या जगात रमलेलं त्याचं मन बाह्य जगाकडे कुतूहलाने आणि हावरेपणाने डोकावून पाही आणि आपल्या मर्यादित आणि निवाऱ्याच्या जीवनात जे सुख त्याला मिळत होतं, तेच बाहेरच्या जगात अधिक मोठ्या प्रमाणात मिळेल अशी त्याची समजूत होती. जगातील सारी मोठी माणसं म्हणजे त्याच्या दृष्टीने बयेच्या वेगवेगळ्या आवृत्त्याच होत्या. आणि रस्त्यातून जाणारे मोठ्या शिंगांचे बैल म्हणजे त्याच्या दृष्टीने बाह्य जगातलं सगळ्यात मोठं संकट होतं. त्याच्या घरासमोरून दूरवर वळणे घेत गेलेला तो रस्ता म्हणजे त्या जीवित बाह्य जीविताशी साधणारा दुवा होता. त्या रस्त्याने अनेक माणसं येत जात असत. काही चालत, काही गाड्यांमधून आणि काही तर मोटारीतून भुर्रदिशी. आणि ही सारी माणसं कुठं जातात हे त्याला माहीत नव्हतं असं वाटलं की काय तुम्हाला? वा, त्याला तर हे अगदी पक्कं माहीत होतं. नव्या कपड्यांच्या गाठोड्यासारख्या असणाऱ्या एका दिवशी तो ह्याच रस्त्याने जत्रेला गेला नव्हता का? आणि तिथं गरगरा फिरणाऱ्या पाळण्यातून आभाळात भिरकावला जात असताना आपल्या खाऊच्या पुडीचं त्यानं किती शिताफीनं रक्षण केलं होतं. रस्त्यानं जाणारी सारी माणसं देखील अशीच पाळण्यात बसून पोटाला गुदगुल्या करून घ्यायला जात असावीत. त्यालाही परत त्या अद्भुत जत्रेला जायचं होतं. आणि दररोज त्याची बय जेव्हा शेंगा आणि पेरू टोपलीत घेऊन त्या रस्त्याने जायची, तेव्हा तर त्याचं मन लुचायला गेलेल्या वासरासारखं आतुर होई. पण आता देखील त्याची बाई डोक्यावर टोपली घेऊन निघाली होती आणि तो तिच्याकडे खट्टूपणाने पाहत होता. इतक्यात त्याच्याकडे नजर देखील न टाकता बाई म्हणाली, "भिक्या, चल माझ्या संग." ते शब्द ऐकताच भिकूच्या पोटात भल्या थोरल्या बेडकाने एक मोठी उडी मारली आणि त्याच्या डोक्यात खूपशा मुंग्या धावू लागल्या. इतकी महत्वाची बातमी बाई इतकी सहजगत्या सांगते तरी कशी? ह्याचा त्याला अचंबा वाटला आणि तिच्याविषयीचा त्याचा आदर दुणावला. घाईघाईने भिकूने आपला नवा सदरा चढवला. बटणं लावताना त्याची नखं खूप दुखली आणि मग मुंग्यांच्या रांगेसारखा तो तिच्या मागून सावकाश पण सरळपणे चालू लागला. पण तेवढ्यात बाई ओरडली, "चल बिगी बिगी!" आणि मग झपाट्याने चालणाऱ्या बाईच्या मागून भिकू धावू लागला. धावताना त्याचे पाय भरून आले, छातीत श्वास मावेनासा झाला आणि नाक शेंबड्यानं लडबडलं. पण ह्यामुळं भिकूचा उत्साह दुणावला मात्र. शेवटी एकदा गाव लागला आणि मग एकदम एक अनपेक्षित घटना घडली. भिकूच्या कानावर एकदम मोठा ओरडा आला. त्याने आश्चर्याने वळून पाहिलं, तो गावातल्या मुलांचा एक घोळका त्याच्याकडे पाहून हसत होता. ओरडत होता, हातवारे करत होता. इतक्यात काही मुलं त्याच्याकडे पाहू लागली आणि त्यातल्या एकानं जो दगड भिरकावला तो भिकूच्या कोपऱ्याला चटदिशी लागला. भिकू भेदरलेल्या उंदराच्या पिलासारखा बळीच्या पायात जाऊन पुरफटला. हा प्रसंग फार छोटा होता, पण त्याने भिकूच्या मनात अनेक तरंग उठवले. ती मुलं हातवारे करून हसून जी काही भावना व्यक्त करत होती, तिचा ओबड-धोबड आकार त्याने चाचपून पाहिला. ती त्याची हेटाळणी का करत होती? तो मळका आहे, घाणेरडा आहे, बावळट आहे आणि परका आहे असं त्यांना सांगायचं होतं. असं सांगण्यात त्यांना काहीतरी मोठी मौज वाटत होती. ती मौज भिकूने अजून अनुभवली नव्हती आणि त्याच्या सात्विक प्रवृत्तीला ती मानवत नव्हती. त्यानंतर भिकू बयेच्या मागून चालत राहिला खरा, पण त्याचा उत्साह आता ओसरला होता. तो भित्र्या नजरेने, संकटाच्या अपेक्षेने आजूबाजूच्या माणसांकडे पाहत होता. सर्व माणसांविषयी आतापर्यंत त्याला जो विश्वास आणि मित्रभाव वाटत होता, त्याला त्या मुलांनी मारलेल्या दगडामुळं तडा गेला होता. आणि आपण खरोखरच मळके, घाणेरडे, बावळट आणि परके आहोत, असं आता त्याला वाटू लागलं. त्याच्या जीवनात तुडुंब भरून राहिलेली तृप्ती झिरपून जाऊ लागली.
त्याच्या मनात हे जे सारं होत होतं, त्यावर काहीतरी उपाय करावा असं त्याला वाटत होतं आणि म्हणून त्याने कुरकुऱ्या स्वरात बयकडे तक्रार केली. पण ती तक्रार करत असतानाच त्याला पोटातून असं वाटत होतं, की ह्या आताच्या अस्वस्थतेवर इलाज करणं बयच्या हातात नाही. आपल्याला आवडो अगर न आवडो, ती आपण मुकाट्याने सहन केली पाहिजे. अच्छा, बयच्या अमर्याद वाटणाऱ्या सामर्थ्याला सुद्धा मर्यादा होत्या तर. मोटारींच्या अड्ड्यावर येऊन बय थांबली आणि झाडाखाली बसली. मोटारींच्या अड्ड्यावर बऱ्याचशा मोटारी थांबल्या होत्या आणि त्यांचे पत्रे उन्हात चकचकत होते. मध्येच एखादी मोटार मोठाले आवाज करीत निघून जाई आणि तिने उडवलेले धुळीचे लोट हवेत तरंगत राहत आणि उन्हात चमकत. माणसांचे पुंजके तिथं वेडेवाकडे पसरले होते. त्यात जे पांढरपेशे होते ते अशा भावनेने वागत होते की त्यांचं बोलणं फार महत्वाचं होतं. त्यांचं हसणं फार गमतीचं होतं आणि त्यांचे पोशाख विलक्षण ऐटबाज होते. आणि हॉटेलात जाऊन चहा पिण्याची त्यांची पद्धत तर फार नाजूक होती. अगदी त्यांच्या बाहुल्यांसारख्या दिसणाऱ्या बायकांसारखी. माणसांच्या त्या निराळ्या जातीकडे भिकू आश्चर्याने आणि आदराने पाहत होता. त्याचा नवा सदरा आता त्याच्या अंगाला बोचू लागला आणि त्या माणसांभोवती त्याचं मन अद्भुततेचं वलय निर्माण करू लागलं. त्यात त्याची बय देखील त्यांच्यापुढे अगदी फिकी आणि दुर्बल भासू लागली आणि चहाच्या हॉटेलात वाजणाऱ्या ग्रामोफोनच्या कर्कश ढंगदार सुरावटीने त्याच्या या मानसिक प्रक्रियेला विलक्षण उठावदारपणा आला. इतक्यात बाहुलीसारखी दिसणारी एक छानदार बाई त्याच्या बयजवळ आली आणि टोपलीतले पेरू उचलू लागली. खाली वाकल्यामुळे तिच्या पदराचं टोक जमिनीवर लोळलं. ते बैनं चटकन उचलून धरलं आणि तिच्या केसांचा मंद सुगंध जेव्हा भिकूपर्यंत पोहोचला, तेव्हा त्याला एकदम अपराध्यासारखं वाटू लागलं. शेवटी एकदा ताईसाहेबांनी पेरू निवडले आणि बयच्या अंगावर एक नोट टाकत त्या म्हणाल्या, "आता एवढे कसे नेऊ गं मी मोटारीत?" बय तोंडभर हसून म्हणाली, "त्याचं काय ताईसाहेब, ह्यो पोरगा येईल ना घेऊन." मग इतका वेळ गोड बोलणारी बाई त्याच्यावर खेकसून म्हणाली, "ये, घे हे पेरू सदऱ्याच्या टोकात आणि जा ताईसाहेबांच्या मागोमाग." भिकू चुळबुळ करू लागला. त्याचा नवा सदरा एव्हाना त्याला मळकट वाटू लागला होता आणि त्यातून पेरू नेऊन तो आणखी मळका करायची त्याची तयारी नव्हती. तो नाकबूल होता. पण तो काही बोलण्यापूर्वीच बळीनं त्याच्या पाठीत एक चापटी मारली आणि बकोटं धरून त्याला उभं केलं आणि त्याच्या सदऱ्याच्या टोकात पेरू भरले. सदऱ्याचं टोक सावरीत तो निमूटपणे ताईसाहेबांच्या मागोमाग चालू लागला. मध्येच ताईसाहेब दुसऱ्या एका ताईसाहेबांशी बोलत उभ्या राहिल्या. तेव्हा तो 5 मिनिटं गुपचूप स्वस्थ उभा राहिला आणि मग पेरू मोटारीत ठेवून परत आला. त्याच्या मनात राग धुमसत होता. पण तो बईवर रागावला नव्हता. आईच्या मनातले सूक्ष्म भाव देखील बालमनाला समजतात आणि त्यामुळं त्याला हे तेव्हाच समजलं होतं, की बयने जे केलं ते नाईलाजाने, असहाय्यतेने केलं होतं. तिला तसं करायला लावणारं दुसरंच कोणीतरी होतं. म्हणून तो बाईसाहेबांवर चिडला होता आणि त्याच्या जातीच्या इतर माणसांवर सुद्धा. आत्तापर्यंत त्यानं कधी अनुभवली नव्हती अशी एक नवी भीती आता त्याच्या मनात सूक्ष्मपणे वावरू लागली. ती म्हणजे माणसांची भीती. त्या साऱ्या घटना सुखकारक नसल्या तरी त्यांच्यावर नाविन्याचा मुलामा होता आणि शिवाय अजूनही त्याला आधारभूत वाटणारी बय त्याच्याजवळ होती. त्यामुळं तो त्या ठिकाणी रमून गेला होता आणि म्हणून टोपलीतल्या जिन्सा संपल्यावर जेव्हा बय घरी निघाली, तेव्हा तो इतक्या लवकर घरी जायला तयार होईना. पण बयमुळे उठून चालू लागली, तेव्हा तो तिचा हात ओढीत म्हणाला, "मग म्हणा चाय दे." पण बयने हात हिसडला आणि ती खेकसून म्हणाली, "आपण नाही चाय प्यायचा." भिकू म्हणाला, "पण ते लोक पित्यात ते." बय ओरडली, "ते आहेत पैसेवाले." भिकूच्या अशा अनेक इच्छा बयने मोडून काढल्या होत्या. पण आतापर्यंत त्याचं चमत्कारिक कारण तिनं त्याला सांगितलं नव्हतं. निदान त्याच्या मनावर आज जसं ठसलं तसं ते अजूनपर्यंत ठसलं नव्हतं. पैसा.
म्हणजे बळीच्या हातात तो पाहत असे त्या चिमुकल्या नाण्यात इतकं सामर्थ्य होतं तर. ती खिशात असली म्हणजे लोक चहा भुर्र भुर्र पिऊ शकतात. चांगले कपडे घालू शकतात. सुंदर आणि ऐटबाज होऊ शकतात. लोकांचे नवे सदरे बेदरकारपणे मळवण्या इतके उन्मत्त होऊ शकतात. ह्या नाण्यांमुळे माणसाची एक स्वतंत्र जात निर्माण होऊ शकते म्हणायची. भिकूच्या डोक्यात उसळलेले विचार कदाचित इतके व्यवस्थित आणि स्पष्ट नसतील, पण त्याच्या मानसिक वेदनांमध्ये ते बीजरूपाने होते एवढं मात्र निश्चित. त्यानंतर बय दररोज त्याला बरोबर घेऊन जायची. पण आता तिथं जायची त्याची उत्सुकता हळूहळू मावळू लागली. बळीची टोपली रिकामी होते कधी ह्याची तो वाट पाहू लागला. आणि बाकड्यावर बसून भुर्र भुर्र चहा पिणाऱ्या माणसांकडे पुन्हा पुन्हा वळणारी आपली आशाभूत नजर दुसरीकडे वळवण्याचा दुर्बल निश्चय त्याला पुन्हा पुन्हा करावा लागे. असे काही दिवस गेले. मग एके दिवशी रोज त्याच्याबरोबर येणारी बाई त्याला म्हणाली, "भिक्या, तूच जा आज एकटा पेरू घेऊन. दिडकीला 2 द्यायचे हां, सांभाळून जा." बळीच्या त्या बोलण्यानं भिकू स्तंभितच झाला. बळीच्या आधाराशिवाय आपल्या घराबाहेरच्या जगात आपल्याला वावरावं लागेल अशी कल्पनाच त्यानं कधी केली नव्हती. त्यामुळे त्या कल्पनेसरशी अनेक प्रकारची भीती त्याच्या पोटात उसळून आली. बाह्य जगाचा परकेपणा आणि कठोरपणा ह्याची जाणीव त्याला परत नव्याने आणि तीव्रतेने झाली. तो एकदम रडू लागला आणि म्हणाला, "मी नाही एकटा जाणार. तू पण चल माझ्या संग." बय म्हणाली, "नाही, मला मजुरीवर जायचंय." "कशाला?" "पैसे मिळवायला." पण भिकूने आपला हट्ट सोडला नाही. त्याला मनातून असं वाटत होतं, की बयला पैशापेक्षा आपल्या हट्टाची किंमत नक्की अधिक वाटेल. पण त्याची ही अपेक्षा खोटी ठरली. नेहमीची प्रेमळ बय त्यावेळी विलक्षण कठोर झाली आणि कधी नव्हे इतक्या जोरानं त्याच्या पाठीत तिनं रट्टे मारले. तो कळवळून म्हणाला, "मी जातो, जातो." आणि पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे पुसण्याचा निष्फळ प्रयत्न करीत टोपलीच्या आणि दुःखाच्या भाराने जड झालेली पावलं टाकीत तो रस्त्याला लागला. त्याला आता नेहमीच एकटं जायचं होतं. मुलांनी दगड मारले, शिंगाडे बैल अंगावर धावून आले आणि एकट्यानेच हॉटेलात चहा पिणाऱ्या माणसांचा जरी त्याला राग आला, तरी त्याला आता कोणाला सांगता आलं नसतं. कारण ज्या बळीवर आपला पूर्ण हक्क आहे अशी त्याची कल्पना होती, ती देखील त्याची नव्हती. भिकूपेक्षा मजुरी अधिक महत्वाची होती म्हणायची. ही गोष्ट त्याच्या मनाला फार बोचली. त्याच्या स्वाभिमानाला फार धक्का बसला. आणि वाटेत जेव्हा मुलांनी त्याला फार त्रास दिला आणि मोटारींच्या अड्ड्यावर जेव्हा त्याला खूप वेळ बसून राहावं लागलं, तेव्हा त्याचा असंतोष फार तीव्र झाला. साऱ्या लोकांविषयी त्याला उघड-उघड शत्रुत्व वाटू लागलं. सारा मित्रभाव लोपला. किती दुष्ट होते ते सारे लोक. भिकूकडून पेरू घ्यायला लागू नयेत म्हणून ते मोठमोठ्याने हसत, बोलत आणि भुर्रभुर्र चहा पीत होते. आणि दुसरं काही करण्यासारखं शिल्लकच राहिलं नाही म्हणताना मग मोठ्या नाखुशीने भिकूजवळून पेरू विकत घेत होते. आणि ते सुद्धा किती? 1 नाहीतर 2. कारण भिकूला तिथं उन्हात तडफडत डांबून ठेवायचं होतं ना त्यांना. कंटाळ्यानं त्याचं मन थंडकावं अशी त्यांची इच्छा होती. नव्हे, एवढ्याच हेतूने त्याच्या आजूबाजूचे सारे व्यवहार चालले होते. तो चिडला, वैतागला, असहाय्य ठरला. आणि एक कटू सत्य त्याच्या मनावर डागलं गेलं, की त्याचे पेरू घेणारी सारी माणसं म्हणजे त्याच्या जीविताचे शास्ते होते आणि तो त्यांच्या पायात लडथडणाऱ्या बेवारशी कुत्र्यासारखा होता. असाच कितीतरी वेळ गेला आणि रडून अखेर एखादं मूल झोपी जावं त्याप्रमाणे त्याचं मन तक्रार करायचं थांबलं. आणि इतक्यात एक मोठी गमतीदार घटना घडली. धुळीचे लोटच्या लोट उडवीत तिथे एक मोटार आली आणि खाकी कपडे केलेले लाल तोंडाचे आडदांड बापे तिच्यातून भराभरा उड्या टाकून उतरले. त्यांना पाहून माणसांची थोडी पळापळ झाली, पण भिकू मात्र वेड्यासारखा त्यांच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या घरासमोरून अशाच माणसांनी भरलेल्या असल्याच मोटारी अलीकडे जाऊ लागल्या होत्या. ते सोजीर होते. ते विचित्र भाषेत बडबडत होते आणि खिदळत होते.
मग एकदम भिकूच्या पेरूंच्या टोपलीकडे त्यांचं लक्ष गेलं आणि भराभरा त्याचे सगळे पेरू त्यांनी खाऊन टाकले. भिकू अगदी भेदरून गेला आणि मोठमोठ्याने रडू लागला. तेव्हा त्यांच्यातला एक लठ्ठसा सोजीर हसला आणि त्याने भिकूच्या अंगावर 4 आणे भिरकावले. त्यासरशी बाकीच्यांनीही हसत-हसत त्याच्या अंगावर नाणी भिरकावली आणि ती गोळा करताना त्याची उडालेली तिरपीट पाहून तर ते खूपच हसू लागले. भिकू देखील त्यांच्याकडे पाहून मित्रत्वाच्या भावनेने हसला आणि ते जेव्हा मोटारीत बसून निघून गेले, तेव्हा आपली रिकामी टोपली घेऊन मोठ्या आनंदाने तो उड्या मारीत घरी निघाला. त्याच्या मनाच्या साऱ्या जखमा भरून निघाल्या होत्या. निदान त्याला तरी तसं वाटत होतं. भुताखेतांनी भरलेल्या जगात देवदूत यावे तसे ते सोजीर त्याला भासले. त्याच्या मनातला द्वेष मावळला, कटुता लोपली, मित्रभाव जागृत झाला आणि पळत जाऊन आपल्या बळीच्या गळ्यात मिठी मारावी असं त्याला वाटू लागलं. त्याच्या जवळचे पैसे पाहून तिला खूप आनंद होणार होता. ती त्याला प्रेमाने कुरवाळणार होती. तो तिला आपल्या साऱ्या तक्रारी सांगणार होता. त्या सोजीरांचं रसभरीत वर्णन करणार होता आणि कदाचित ती त्याला म्हणणार होती, "नगा जाऊ तू आता पेरू विकायला." कितीतरी वेळ घरचा रस्ता संपेच ना. शेवटी तो संपत आला एकदाचा आणि भिकू घराजवळ आला. तो समोरच डोक्यावर शेणाची मोठी टोपली घेऊन चाललेली बाई त्याला दिसली. तशी तिला मोठ्याने हाका मारीत तो धावू लागला. पण इतक्यात त्याच्या मागून सोजीरांची एक मोटार भरधाव आली. तिच्यातले सोजीर मोठमोठ्याने हसत होते, गात होते आणि ओरडत देखील होते. त्यांना पाहून भिकू देखील हात हलवीत मोठमोठ्याने ओरडला. इतका मित्रभाव त्याला त्यांच्याविषयी वाटत होता. बाई मागे वळून त्या ओरड्याकडे पाहू लागली. तिच्याकडे एका सोजीराचं लक्ष गेलं आणि तो काहीसं ओरडला. त्याबरोबर दुसरेही तिच्याकडे पाहू लागले आणि मग सारेच काहीसे मोठ्याने ओरडले. त्यांची मोटार बळीजवळ येऊन अचानक थांबली आणि मोटारीतून धडाधड उड्या मारून ते बळीकडे धावले. भिकूला क्षणभर वाटलं की बळीला देखील ते आपल्याप्रमाणेच पैसे देणार आहेत आणि म्हणून तो खुदकन हसला देखील. पण ते क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी समोरचं दृश्य पाहून तो स्तंभित झाला. ते सोजीर बैला पकडत होते, मारत होते आणि ओढत होते आणि बै मोठमोठ्याने किंकाळ्या फोडत होती. काय होतं आहे हे त्याला कळेना. काही वेळापूर्वी असणाऱ्या चांगल्या सोजीरांची जातभाई आता एकदम वाईट कसे झाले होते? ते बैला ओढीत आणि मारीत का होते? बैनं त्यांचं काय वाईट केलं होतं? बैच्या मदतीला कुणीच कसं धावून येत नव्हतं? चांगलं आणि वाईट ह्यातला फरक तरी काय होता? दुबळेपणाने तो पुढे धावला आणि बैला ओढू लागला. पण एका सोजीराने खिळ्यांच्या बुटाची लाथ त्याच्या कमरेत मारली आणि तो खाली कोसळला. असह्य शारीरिक वेदनेने तो व्याकुळ झाला आणि तेवढ्या वेळात बैला मोटारीत घालून ते निघून सुद्धा गेले. फक्त एक बैची आरोळी तेवढी त्याला ऐकू आली. भिकू पांढरा फटफटीत पडला होता. त्याला हलता येत नव्हतं, अगर बोलता येत नव्हतं. त्याला काहीच समजेनासं झालं होतं. त्याची बळ सोजीरांनी पळवून नेली होती. त्याच्या जीविताचा आधार, आसरा, केंद्रबिंदू गेला होता. बळीच्या शिवाय जीवित कसं असू शकेल ह्याची त्याला कल्पनाच करता येईना. सारंच अगम्य आणि अतर्क्य होतं. अज्ञात, काळ्याकुट्ट, भयानक अशा शक्तीच्या कचाट्यात सापडून त्याचं जीवित छिन्न-विछिन्न झालं होतं. खऱ्या-खुऱ्या जगाची पहिली ओळख त्याला होत होती. धन्यवाद.